तिसरा संघ धावा पुन्हा माझा उद्या कसा पाहिजे मोडणीसाठी आणि म्हणून तुम्ही सहकार्य करूया. या स्पर्धेतला अंतिम संघ आपल्या भेटीला आलेला आहे. काटवली देवरुख फ्रेंड्स ग्रुप काटवली देवरुख. आपल्या समोर काटवली संघ आपला देखावा सादर करतोय. देखावा 5 मिनिटं, पुढची 20 मिनिटं आपली कला हा संघ सादर करणार आहे. आपल्याला इथे कशासाठी बोलवलं आहे? अरे तुम्ही आलात? आम्हाला सुद्धा बाळराजांनी इथे बोलवलं आहे. बाळराजांनी बोलवलंय मग काहीतरी नक्कीच कारण असेल. आले आले बाळराजा आले. जगदंब बाळराज तुम्ही आम्हाला रायरेश्वरच्या मंदिरात का बोलवले आहे? सांगतो पण त्याआधी आपण लढाई खेळूया. आपल्या समोर जो देखावा सादर केला जातोय काटवलीच्या वतीने छत्रपती शिवरायांनी 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची जी प्रतिज्ञा केली, वतनाच्या लोभाने आम्ही परक्यांची चाकरी करणार नाही, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊ असं म्हणत छत्रपतींनी अवघ्या 15व्या वर्षी जी प्रतिज्ञा केली त्याचा देखावा आपल्या समोर सादर होतोय. आपण खेळलो फिरलो आता खेळायचे वेळ संपले आहे. बरोबर आहे महाराज. मुघलांना दिलून येणार आता माघारीचे आहे. चला तर रायगडच्या मंदिरात जाऊ, स्वराज्याची शपथ घेऊ. शपथ शपथ शपथ. आम्ही शिवाजी शहाजी राजे भोसले शपथ घेत आहोत की या दिवशी आम्ही स्वराज्य निर्माण करू. हे स्वराज्य निर्माण व्हावे ही श्रींची इच्छा. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी स्तरीय स्पर्धेमध्ये ज्या संघानं पहिला क्रमांक मिळवला, ज्या संघाचा या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा दबदबा असा हा फ्रेंड्स ग्रुप काटवली देऊच्या संघाचा प्रत्यक्ष आगमन. ताशाच्या गजरामध्ये हा संघ मैदानात दाखल होतो. आपलं पारंपरिक वाद्य ताशा आणि सनई, त्याला साथ आहे की ढोलाची. आणि या त्रिवेणी संगमातून या त्रिवेणी वाद्याच्या गजरामध्ये संघ दाखल होतो. आणि खऱ्या अर्थाने इथं वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. या संघाचे ज्याच्या हातात निशाण आहे आणि ज्याच्या हातात झाड आहे ते दोन्ही तरुण आहेत. पूर्वी आपण पाहिलं जवळपास 5.5 केलेली दोन्ही संघांची मंडळी आपल्यासमोर झाड आणि निशाण आपण पाहिले. अतिशय तरुण मुलं आणि हा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो हा तरुणांचा संघ आहे. हा तरुणाईचा संघ आहे. त्यामुळे निश्चितच एक
वेगळा जोश, वेगळा आवेश आपल्याला या संघामधून पाहायला मिळतो. आणि सनई आणि सूर वाजवण्याची जबाबदारी दोन बुजुर्ग व्यक्तिमत्वाने आपल्याकडे घेतलेली आहे. जवळपास 60-70 वर्षाचे आजोबा या ठिकाणी सनई आणि सूर वाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेंड्स ग्रुप काटवली देऊळ संघ अजून त्यांची वेळ सुरू झालेली नाही. ज्या वेळेला पालखीला स्पर्श होईल त्याच वेळेला त्यांची वेळ सुरू होणार. एकीचे बळ मिळते फळ या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून पालखी स्थानिक कार्यकर्त्यांकडून आपल्या हातात घेतलेली आहे आणि वेळेला सुरुवात झाली. काटोलीकरांनी वेळ सुरू झालेली आहे. आपली 20 मिनिटं शिल्लक आहे. या 20 मिनिटामध्ये काटोलीकर काय आपल्याला दाखवतात बघूया. ते आपल्याला पाहायला मिळतंय. पालखी नाचवण्याचा पोशाख वेगळा आहे, ढोल वाजवणाऱ्यांचा वेगळा आहे. हे वेगळे पण आपल्याला यांच्याकडून पाहायला मिळतंय. आणि दोन मावळ्यांच्या वेशामध्ये दोन छोटी मुलं या ठिकाणी आपली कला या ठिकाणी दाखवतात. ज्याच्या हाती भगवा ध्वज आहे तो भगवा ध्वजधारी पाहिल्यानंतर आठवण होते, एका कवितेची आठवण होते. तुम्ही 4थीला शिकला असाल. समरदार जर टाच मारून जाल पुढे चिंतड्या उडविल राई राई एवढ्या असं म्हणणारा सावळ्याची आठवण होते या ध्वजधारीला पाहिल्यानंतर. पाठवली त्या पद्धतीने वेगळं दाखवला. अजून दिशा नसतो ना टिटवी होतं टिटवी दिशा पकडले जवळजवळ संपूर्ण सापाची वेळ पकडत होतं. दिशाची टिटवी ते शरीरावर काढत आहे. 20 मिनिटं पूर्ण रिकॉर्ड रील फिरायचं आहे ते सुद्धा नाचत आणि त्याचा ठेका आहे तो ठेका वापरण्यासारखा. मावळ्याची पगडी डोक्यात आहे. इकडे पालखीचा वेगळा प्रकार सुरू झालेला. प्रत्येक जण आपापली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी नेटाने पार पडतो. ढोल वाजत सनई आणि सूर सुरेख ढोलाच्या या सुरामध्ये सूर आणि सनई यांचा वेळ सुरेख रंगतो. त्याला साथ मिळते. पालखी हातात घेतलेले खांद्यावर घेतलेले हातात भगवा ध्वज आहे. छत्रपतींची आठवण करून देणारा भगवा ध्वज. भक्तांचं लक्ष मात्र बारीक आहे. प्रत्येक पाहिली जाते. तुम्ही संघाचा विचार केला तर तुम्ही सकाळी अतिशय सुंदर असं पालखी दाखवून दे. त्याच्या गावात उघडायचं की काही आपल्याला कळत नाही. पण निश्चितच भक्तांच्या तीक्ष्ण नजरेमध्ये एखादी उडी निश्चित सापडलेली असणार आहे आणि त्याच्यावर ठरेल त्याच्यातला जो नंबर ठरेल तो कदाचित 1 किंवा अर्ध्या उड्याच्या फटकाने ठरेल. इतकं सुंदर नृत्य प्रेमी संघाने आपल्या समोर सादर केलं. सदैव वादक आजोबांचं कौतुक केलं पाहिजे की या वयात सुद्धा स्वतःच्या वयाला लाजवे अशा पद्धतीचं त्या सदैवमध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे. सदैवमध्ये वाजवता एक हलके एका धरला जातोय. इकडे वळूया पालखीकडे. या बात आहे पालखी अशा पद्धतीने एकाने दोघांनी आपल्या पाठीवरची पालखी घेतलेली आहे.
आणि पालखीचं नृत्य ही एक वेगळी चाल आपली दाखवत या ठिकाणी आपल्या दंडामध्ये पालखी असावी लागते. दंडामध्ये आणि घडून आल्यानंतर सुरेख मेळ एक सुरेख चाल याच्यामध्ये पालखी नृत्याचं वैशिष्ट्य आहे की इथं एकमेकांची साथ असणं आवश्यक असतं, तरच या खेळामध्ये आपल्याला बाजी मारता येते याची जाणीव या प्रत्येकाला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापलीची जबाबदारी आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते नेटाने पार पाडताना दिसतो. एक सुरेख पदसानिध्य दाखवणारी चाल आपल्यासमोर सादर होते. तासाच्या आवाजावरती ढोलाची काठीही बदलली जाते. आता ती चाल दाखवली गेली ती आपल्या इकडली फेमस चाल, प्रसिद्ध चाल. जवळपास ही चाल प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही चालींमध्ये नाविन्यपूर्णता आणून काही बदल करून त्या मंडळांनी वेगवेगळ्या चाली शोधून काढलेल्या आहेत. आणि या सगळ्या कलाकृतीमुळे एक वेगळी रंगत येते, वेगळी जान येते. काटोलीकरांकडे होत असलेली जो संघ त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण अनेक तरुण मुलं या संघामध्ये आपली कला दाखवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढची चाल ही चाल थोडीशी भांगडा पद्धतीची म्हणावी लागेल. त्या पद्धतीने भांगडा पंजाबी लोक घालतात तशा पद्धतीने आता ते रुमाल घेऊन खेळलेली चाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चाली किती नवीन झाल्या तरी जुन्या पद्धतीच्या चाली या पाहिल्या वाचवण्याच्या ज्या जुन्या झाली आता सुरेख सुंदर केलेली चाल आहे. चाली जलद बदलणे गरजेचं असते. त्यांनी स्पर्धा मला एक थोडासा बदलण्यास बदलून केलेली ही चाल आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी या चाली खेळत असताना अनेक नमन असेल, जाकडी असेल आणि पालखी नृत्य या तिघांचा संगम आपल्याला या पालखी नृत्यातून अनुभवायला मिळतो. नमनातल्या काही चाली असतात, काही जाकडीच्या चाली असतात आणि काही पारंपरिक या पालखी नृत्यातल्या चाली. अशा या त्रिवेणी संगमातून आपल्याला वेगवेगळी नृत्य या पालखी नृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळा संघ एकत्र मिळून वेगळी चाल आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. पुन्हा छान पद्धतीने काही मिनिटाला नवीन
72 चाली त्याच्यामध्ये आहे. त्याच्यापैकी जास्तीत जास्त चाली मारण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ या ठिकाणी करत असतो. संगमेश्वर आणि वांद्री या आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या या पंचकृषीमध्ये अगदी तळेकाठे असेल किंवा वाव नदी असेल या भागामध्ये पहिल्यांदा या पालखी नृत्याचा थरार आपल्याला या ठिकाणी अनुभवता आला. कानरकोटमध्ये यात सुरुवातीला अतिशय दिमागदार असं उद्घाटन, एक वेगळ्या पद्धतीचं उद्घाटन आपल्याला त्या स्थानिक कलाकारांकडून पाहायला मिळालं. त्याच्यानंतर काही काळ महिलांनी सुद्धा वेगवेगळ्या चाली या ठिकाणी आपल्याला दाखवून दिल्या. यानंतर 3 संघ या स्पर्धेमध्ये आले. त्यापैकी 2 संघांनी आपली कला दाखवलेली आहे आणि तिसरा संघ आपल्या भेटीला या ठिकाणी आला. प्रत्येकामध्ये काहीतरी नाविन्य आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे आणि तो वेगळेपणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 संघामध्ये बुजुर्ग व्यक्तींनी छान आणि निषाद दाखवलं तर या संघामध्ये 2 तरुण मुलं छान आणि निषाद यांचा खेळ आपल्याला दाखवून दिला जातो. तरुणाची जी चपळाई आहे ती चपळाई आपल्याला या ठिकाणी अनुभवता येते. निषाद दाखवणारा जो मुलगा त्याच्या या चालीमधून त्याच्या या खेळामधून अगदी सुरेखरित्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विशेष करून धन्यवाद दिले पाहिजे की एक अनुभवी असं पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले. म्हणजे नांदर म्हणाले की एका ठिकाणी स्पर्धा झाली नाही, उशीर झाला का तिथं पंच नव्हतं. आपलं सौभाग्य खऱ्या अर्थाने एक चांगले दर्जेदार असं पंच की ज्यांची या पालखी नृत्यावरती प्रभुत्व आहे, शिवाय या पालखी नृत्याचा पूर्ण इतिहास त्यांना ज्ञात आहे अशी मंडळी म्हणजे घोडे सर आणि जाधव सर आणि त्यांच्या जोडीला आपल्या या शाळेमध्ये कार्यरत असणारे आणि आपलेच ग्रामस्थ मानसकोटचे ग्रामस्थ पाचकले सर या त्रिमूर्तींनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. पुन्हा एकदा तर 2 संघांपेक्षा एक वेगळी चाल आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाली काटवली संघाकडून. शेवटचा संघ आलेला आहे. जवळपास 4 वाजलेले आहेत पण तरी या ठिकाणची जी स्फूर्ती आहे, या ठिकाणचा जो उत्साह आजही कमी झालेला जाणवत नाहीये. सगळं श्रेय जातं या 3ही संघात. जरी उशिरा आले तरी त्याने आपलं जे कसर आहे आपल्या कौशल्याने भरून काढलेले जाणून दिलेलं नाही की आपण स्पर्धा उशीरपर्यंत चाललेली आहे. आणि खऱ्या अर्थाने इथल्या रसिकांना धन्यवाद दिले पाहिजे की एवढा उशीर होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कुरबुर न करता शांतपणे या स्पर्धेचा आस्वाद शेवटपर्यंत घेत आहेत. कारण कादर सर म्हणाले त्या प्रमाणे उद्या काही कुटुंबामध्ये पालखी जाणार आहे, तरी सुद्धा ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे. हा एकोपा, हे एकजूट, हे अभेद्य राहणं गरजेचं आहे. पुढचा नृत्य आविष्कार आपल्या समोर सादर केला जातोय काटवली संघाकडून. मनोरा रचला जातोय. उद्या कितीचा मनोरा होतो आणि कशा पद्धतीने यापूर्वी आपण मनोरे पाहिलेले दोन्ही संघाकडून. या ठिकाणचा मनोरा अतिशय नेतृत्व असा मनोरा संपूर्ण पालखीचा भार आपल्या पोटावर समोर विरोधाचा असा ध्वज एक चांगला सीन. जेवढे आरास चांगली जेवढे चांगले तशाच प्रकारचे या घेऊन
मोठी पालखी डोक्यावर घेऊन येतात. प्रत्यक्ष तो ढोकळावरती पालखीवर गणपतीचं सहाय्य महत्वाचं पालखी नाचायचे. आता तो प्रत्यक्ष मांडी घालण्यात होता. वा, एक सुंदर अशा प्रकारचा पालखीचा आविष्कार फ्रेंड्स ग्रुप काटवली देऊन या संघाच्या माध्यमातून स्वतः शंकर गुरु बेल मास्टर एक नंबरला आशा मास्टर बघा ते क्यू केलं याला म्हणतात डेअरिंग आणि याला म्हणतात ताकद. मस्त जबरदस्त अशा प्रकारचा पालखीचा भाग. 15 मिनिटं पूर्ण, शेवटची 5 मिनिटं शिल्लक. या खेळाची आणि या स्पर्धेची अंतिम 5 मिनिटाकडे ही स्पर्धा समारोपाच्या दिशेने वाटचाल करते. 10:30ला या स्पर्धेचं उद्घाटन झालं. 3 संघांनी भाग घेतला, पण जणू काही वाटते 10-12 संघ सहभागी झाले. अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आणि त्याचं श्रेय जातं इथल्या स्थानिक कलाकारांना. आणि त्याचं खातूर आमच्या लोकांनी हे वाक्य मगाशी म्हणून टाकलेलं की जरी 10:30 स्पर्धा सुरू झाली मध्ये जरी त्याने फरक झाला तरी आपलं जे फरक किंवा जे ऍक्टिंग होतं त्यामुळे स्पर्धा चालूच आहे असंच वाटलं. त्याला पालखी पाठवण्याला थांबलं नव्हतं. फक्त एकच होतं ती पालखी आपल्या ग्रामदेवतेची पालखी राखली होती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथल्या महिलांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी सुद्धा अतिशय बहादर अशी वेगवेगळी शेवटची 4 मिनिटं, अंतिम 4 मिनिटांचा खेळ सुद्धा अगदी पेपरावर घेऊन पालखी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे दाखवले. तर त्यामुळे वेगळी गोष्ट या स्पर्धेमध्ये आली आणि त्या माऊलीला त्यासाठी धन्यवाद दिले पाहिजे. त्या लाडक्या रोगीला धन्यवाद दिले पाहिजे. क्या बात है, जोरदार, मस्त मस्त बा. डोक्यावर घेतलेला बिना सहाय्याचा तांब्या आणि त्यावरती पालखीचा संपूर्ण भार त्या भाग आहे. पायाने फिरवतात ते परातीच्या कडेवरती पाय आहे, परातीमध्ये नाही. हा परातीच्या शेवटची 3 मिनिटं काटवलीवर आपली 3 मिनिटं शिल्लक. मस्त एका डबल एका या पालखी नृत्याचे इतके असतात. एका एक माणूस जोडला एका 4 1 वा. चार 8 माणसं एकदम पालखीला जलदमध्ये करावं लागतं, वेळही महत्वाचा असतो. यासाठी आणि वा जबरदस्त. शेवटची 2 मिनिटं काटवलीवर आपली 2 मिनिटं शिल्लक. अंतिम 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. या 2 मिनिटानंतर होईल या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्कृष्ट ताशा, उत्कृष्ट निशाण, उत्कृष्ट धान, उत्कृष्ट स्तनय अशा प्रकारे वैयक्तिक बक्षीस. या स्पर्धेचं कानर सर आणखीन एक या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे कानर सर की खऱ्या अर्थाने इथल्या लोकांनी स्वतः पुरस्कृत केलेली. नाहीतर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा त्या बाहेरून पुरस्कृत केल्या जातात. पुन्हा एकदा हे राहिले की अंतिम 1 मिनिटांचा खेळ